नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिस्टेक्स आर अलाउड या चॅनलमध्ये. आजचा आहे दिवस 5वा 5 मिनिट ब्लॉगिंग चॅनल. म्हणजे 5 मिनिटं तुम्हाला कॅमेरासमोर काहीतरी एखाद्या विषयावरती बोलायचं आहे, जेणेकरून तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारेल, तुमची थॉट प्रोसेस क्लिअर होईल. चला तर मग आपण सुरुवात करूया. आज मी एका पुस्तकाची समरी सांगणार आहे, जे की खूप जगप्रसिद्ध आहे. द अल्केमिस्ट, केवलो पावलो यांचं द अल्केमिस्ट. चला तर मग सुरुवात करूया. या कादंबरीत एक नायक आहे, तो म्हणजे अल्केमिस्ट नाही, सॉरी, सॅन्टियागो, की ज्याला जग फिरायचं स्वप्न असतं. मग तो काय करतो, तो मग ठरवतो की आपण मेंढपाळ बनू, जेणेकरून आपल्याला जास्त फिरता येईल. त्याच्या वडिलांना, घरच्यांना त्याला धर्म प्रसारक बनवायचं असतं, धर्मगुरू बनवायचं असतं, जेणेकरून त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळेल. पण सॅन्टियागोला तर फिरायचं असतं, म्हणून तो मेंढपाळ बनतो. मग असंच मेंढ्या चरत चरत तो मेंढ्यांची भाषा, निसर्गाची भाषा शिकतो. त्याच्यानंतर त्याला सारखं एक स्वप्न पडत असतं, जे की इजिप्तच्या पिरामिडमध्ये खजिना आहे. त्या खजिना मिळवण्याचं स्वप्न पडत असतं. तो सारखं पडतंय स्वप्न. मग काय करायचं हे ठरवतो, म्हणून ते एका जिप्सीकडे जातो. जिप्सी म्हणजे ती स्वप्नांचा अर्थ सांगणारी एक वृद्ध स्त्री असते, म्हणजे आजी. एक स्वप्नांचा अर्थ तीही त्याला हेच सांगते की तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर. मग तो एके दिवशी ठरवतो, विचार करतो की काय करायचं. की स्वप्न ही स्वप्न असतं, ज्याला म्हणजे शाश्वत नाही की जे असेल म्हणजे खजिना मिळेल की नाही, असं विचार करत असताना त्याच्यापुरते 2 प्रश्न असतात. म्हणजे तो द्विधा अवस्थेत असतो, की एक रेग्युलर चाललेलं आयुष्य, मेंढ्या आहे त्यातून पैसे सुखी आयुष्य जगणं. दुसरे का असतं की स्वप्नांचा पाठलाग करणं, ज्यात अनिश्चितता भरपूर आहे आणि खूप मोठं वाळवंट, स्पेन पासून इजिप्तपर्यंत जाण्यासाठी खूप मोठं वाळवंट ओलांडावं लागणार आहे. त्याच्यानंतर ते स्वप्न सत्य होईल का नाही याची काहीही शाश्वती नसते. असाच विचार करत असताना तो ठरवतो, नाही, आपण स्वप्नांचा पाठलाग करायचा. म्हणून तो मेंढ्या विकतो आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करायला चालू करतो. त्याच्या इजिप्तच्या पिरॅमिडच्या प्रवासाच्या सुरुवातीलाच असं होतं की त्याने जे मेंढ्या विकून जे पैसे कमवले होते प्रवासासाठी, ते पहिल्याच दिवशी चोरीला जातो. पुन्हा तो काय करायचं, एवढा मोठा श्रीमंत एक मेंढपाळवरून तो पुन्हा भिकारी बनतो, की सगळं चोरीला जातं जे त्याने जे पैसे कमवलेले असतात. पुन्हा तो विचार करतो की काय करायचं, तर तो हार न मानता एका काच सामानाच्या दुकानात काम करतो. मग तो वर्षभर तिथेच काम करतो. त्या काच सामानवाल्याचं एक स्वप्न असतं की मक्का मदिनाला जायचं, दर्शन घ्यायचं. पण त्याचं असं असतं की तो वेगळा विचार करतो, जर मक्का मदिनाला जाऊन आलो तर पुढं काय. म्हणजे तो एक स्वप्न पूर्ण न करता फक्त स्वप्न पाहतो आणि त्याच्याच जोरावरती तो आयुष्य जगत असतो. आणि त्याला ते पूर्णही करायचं नसतं. फक्त एक अशा की आपलं एक स्वप्न आहे, त्यासाठी आपण काम करतोय. जर स्वप्न उद्या पूर्ण झालं तर पुन्हा जगायचं कशासाठी, म्हणून तो फक्त स्वप्नच पाहतो. मग वर्षभर काच सामानाच्या दुकानात सॅन्टियागो काम करतो, पैसे वगैरे जमवतो आणि पुन्हा प्रवासाला चालू करतो. त्याचा प्रवास तिथून चालू होतो वाळवंटातून. वाळवंटात त्याला भरपूर म्हणजे अडीअडचणींना सामना करावा लागतो. त्याच्याबरोबर एक शास्त्रज्ञही त्याला मिळतो, की ज्याला अल्केमिस्ट बनायचं असतं, म्हणजे धातूपासून सोनं तयार करायचं असतं. असा प्रवास करत असताना सुरुवातीला त्याला एक राजा भेटतो. तो त्याला काय म्हणतो मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा तुला एखादी गोष्ट मनापासून हवी असते, तेव्हा ती मिळवून देण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड कटिबद्ध होतं, हा राजा सांगतो. पुन्हा तसंच तो वाळवंटाच्या प्रवास करून शेवटी तो पिरॅमिड जवळ जातो. तो खड्डा खांदतो तर त्याला काहीच भेटत नाही तिथे. तो अजून खांदतो तरीही त्याला काही भेटत नाही. पुन्हा त्याला निराश येते की एवढा सर्व वाळवंट तुडवून आलोय तर करायचं, खजिना तर सापडत नाही. मग तिथे एक गुंड लोक म्हणजे चोर येतात, त्याला मारतात. त्याजवळ जेवढं जे काही पैसे असेल ते चोरतात. ते विचारतात, तू इथं खड्डा का खांदतोय. तर तो सांगतो की मला स्वप्न पडलं होतं, इजिप्तच्या पिरॅमिडजवळ खजिना आहे, त्या खजिन्याचा मी शोध घेतोय म्हणून मी खांदतोय. तर त्याच्यातलाच एक दरोडेखोर म्हणतो, हसतो आणि म्हणतो, मलाही असं एक स्वप्न पडलं होतं की स्पेनमध्ये एक चर्च आहे आणि त्या स्पेनमध्ये एक चर्च आहे
तो दरडकोड हसतो आणि म्हणतो, मला एक असं स्वप्न पडलं होतं की स्पेनमध्ये एक चर्च आहे आणि त्या चर्चमध्ये जिथे मेंढ्या बसतात, जिथं अंजिराचं झाड आहे, त्याच्या खाली खजिना आहे. पण मी तुझ्यासारखा मूर्ख नाही की एवढं वाळवंट तोडून स्पेनमध्ये जाऊन खजिनाचा शोध घ्यायला. शेवटी सँटियागो हसतो आणि त्याला खरा अर्थ कळतो की आपण जिथून सुरुवात केली तो खजिना आपल्या जवळच होता. जिथे सँटियागो मेंढ्या राखायचा, जिथं बांधायचा, जिथं राहायचा चर्चजवळ, तिथंच हा खजिना आहे. शेवटी सँटियागोला खरं कळतं की आपल्या जवळच खजिना आहे. पण शेवटी प्रश्न पडतो की मग हा एवढा मोठा प्रवास करायचा का? तर मित्रांनो, हाच तर या पुस्तकाचा सार आहे. म्हणजे स्वतःची ताकद ओळखण्यासाठी, वाळवंटाची भाषा शिकण्यासाठी, या जगाचं ज्ञान कळण्यासाठी हा प्रवास आहे. खजिना सोन्याचा नव्हता, म्हणजे मुळात खजिना हा सोन्याचा नव्हता, तर तो ज्या प्रवासात जो माणूस बनला तर खजिना त्याचा होता, सँटियागोचा स्वतः खजिना होता. म्हणजे प्रवास हेच बक्षीस होतं, जे की आतला आवाज ऐकणं, स्वप्नावरती विश्वास ठेवणं आणि प्रवास करणं, येणाऱ्या अडीअडचणीवर सामना करत स्वप्नांचा पाठलाग करणं, हेच या पुस्तकाचं सार आहे. त्याच्या या प्रवासातून जो सँटियागो बनला तर तोच मुळात खजिना होता. म्हणजे जेव्हा आपण भीतीवरती मात करतो, स्वप्नांचा पाठलाग करतो आणि अपयशानंतरही उभा राहतो, तेव्हा आपल्या सामान्य अस्तित्वाचं सोनं होतं, तोच खजिना होतो. म्हणजे काय मित्रांनो, आपला खजिना हा आपल्या जवळच असतो, पण तो मिळवण्यासाठी आपल्याला जग फिरून येण्याची, अनुभवाची चटके शोषण्याची गरज असते. मित्रांनो, शेवटी जातात ही कादंबरी आपल्याला स्वप्नावर विश्वास ठेवायला, स्वतःचा मार्ग शोधायला आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायला सुरुवात करते. तर मित्रांनो, थांबूया आपण इथेच. आता आपले हे 5 मिनिट व्लॉगिंग चॅनल झाले, जवळपास 7 मिनिट झाले. मी थांबतो इथेच. चला भेटूया उद्या